नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रुपाली. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आता दुपारचे 4 वाजलेले आहे. मस्त आराम झाला दिवसभर आणि आता जस्ट उठले, फ्रेश झाले आणि माझं एनर्जी ड्रिंक वगैरे घेते मी आता. आणि आज आपल्या व्हिडिओला दुपारी सुरुवात झालेली आहे. मी आज तुम्हाला माझं संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे. चला, सकाळचं रुटीन शेअर करू खूप झालं. आता देवपूजा, परत तेच कामं, तेच स्वयंपाक आणि माझं संध्याकाळचं रुटीन कसं असते हे मी तुम्हाला शेअर करायचं आज ठरवलेलं आहे. चला तर मग. तर आता इथं ना संध्याकाळची वेळ होती. मग म्हटलं चला स्वयंपाकाला वेळ आहे तर आता आपल्याकडे भरपूर असा टाईम आहे म्हटलं. तर मग आपण घरामधली थोडीफार क्लिनिंग करायची. कसं आहे, आपलं घर आहे हे छोटंसं आणि किचन इथं खूप छोटं आहे आणि किचनपेक्षाही आमचा गॅसचा ओटा खूप छोटा आहे आणि गॅसच्या ओट्यावरनं सारखा पसारा होतो. तर मला ना असा काहीतरी साफसफाई करणं, बदल करणं ह्या सर्व गोष्टी खूप आवडतात, प्रचंड आवडतात. मग मी ना सकाळी जरा दुपारी जेव्हा स्वयंपाक झाला तेव्हा गॅसचा ओटा वगैरे साफ करून घेतला होता, स्वच्छ केला होता आणि थोडं आजूबाजूचं पण छान असं क्लीन करून घेतलं होतं. तर म्हटलं आता चला, वाढलेलं आहे सर्व व्यवस्थित छान दिसत आहे. तर म्हटलं मस्त आतापैकी छान आपण पूर्ण व्यवस्थित सामान वगैरे आहे ना ते लावून घ्यायचं. आणि बघा, आपण असे वेगवेगळे बदल केले म्हणजे ना आपल्याला असं खूप पॉझिटिव्ह वाटते. तुम्ही जेव्हा बदल करता किंवा साफसफाई करता, क्लिनिंग करता ना, तेव्हा थोडंसं विचार करून पहा. तुम्हाला खरंच ना असं काहीतरी वेगळं केलं म्हणजे ना, बदल केला ना, तर तुम्हाला एक त्या ठिकाणावर ना पॉझिटिव्हिटी येणार आहे. आणि मला असं बदल करायला खूप प्रचंड आवडते. तर बघा, आता मग मी सर्व हे स्वच्छ केलं आणि माझ्याकडे ना ही मॅट्स होती ग्रीन कलरची कट केलेली. तर ते म्हटलं चला आता छान इथे ठेवू. आणि मग ठेवल्यानंतर इथे आता माझ्या ज्या छोट्या छोट्या भरण्या आहेत, छान असं ग्रीन कलरचं पॉट आहे माझ्याकडे, ट्री आहे छोटीशी, ते पण मी तिथं खिडकीमध्ये ठेवली. आणि तुम्हाला या खिडकीमध्ये मागच्या साईडनं बॉटल्स वगैरे दिसत असेल तर ते आहे आपलं मशीनचं लिक्विड, शॅम्पूच्या बॉटल्स वगैरे हे सर्व. कारण मागच्या साईडला आपलं वॉशरूम वगैरे आहे, तिथे वॉशिंग मशीन आहे, ह्या सर्व गोष्टी. आणि आपल्याला कसं आहे, छोट्या घरामध्ये ह्या सर्व गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात. आता तेवढं तुम्ही समजू शकता की आपल्याला मागच्या साईडनं पण बॉटल दिसत आहे. तर सॉरी, ही आहे खिडकी. या खिडकीचा आम्ही दोन्हीही बाजूने उपयोग करतो. एक किचनच्या साईडनं उपयोग करत असते मी आणि एक किचनच्या मागच्या साईडनं म्हणजे वॉशरूममध्ये आम्ही दोन्ही बाजूनं उपयोग करत असतो ह्या खिडकीचा. तर बघा, मग मी असं छोटे छान वस्तू सर्व ठेवून घेतले. आणि हे बघा, दिशाचा आपली लुडबुड सुरूच असते. ती थोडी पोज देत राहते माझ्या व्हिडिओमध्ये. तर ती पण शाळेमधून कॉलेजमधून नुकतीच आलेली होती. तर कसं आहे, आता मला शाळेमध्ये म्हणायची सवय झालेली आहे. ती छोटी होती ना तेव्हा मी म्हणायची की ती शाळेत गेलेली आहे, ती शाळेत चालली. तीच सवय मला अजूनही आहे. आता ती कॉलेजला गेली, ती फर्स्ट इयरला आहे यावर्षी, पण ती कॉलेजला गेली. आणि मी जेव्हा पण तिला शाळेत गेली, शाळेत जाते असं म्हणते ना, ती चिडते, माझ्यावर ओरडते की मी म्हणते आता शाळेत नाही जात आहे, मी कॉलेजला जाते. तर माझ्या तोंडामध्ये ना सारखं शाळाच येते. तर असो, ह्या सर्व गोष्टी आता चालणारच आहे. आणि बाकी ते छान मस्त डेकोरेट केलेलं आहे. इथे बघा तुम्ही किचनमध्ये आपल्या खिडकीमध्ये मस्त आता ह्या वस्तू ठेवल्यानंतर किती छान वाटत आहे ना, किती पॉझिटिव्ह वाटत आहे. तर हे आता इथे ना मी मटकी भिजत घातलेली होती आणि मटकीला खूप छान असे मोड पण आलेले होते. मी म्हटलं चला आता ठीक आहे, आता संध्याकाळी तर नाही बनवायची कारण ही पचायला जड असते. म्हणून मग मी आज संध्याकाळी मटकीची उसळ बनवायला नाही घेतली. ती आता मी बाजूला ठेवून देणार आणि स्वयंपाक करायला घेणार आहे. कारण संध्याकाळची वेळ झालेली आहे, जवळजवळ 6 वाजलेले होते. मी 6ला स्वयंपाकाला सुरुवात करत असते नेहमी. तर बघा, छान असं ऑर्गनाईज केलेली आहे ही जागा. तर किती छान दिसत आहे. मस्तपैकी डबे वगैरे छान अशी क्लीन करून ठेवले आणि इथे लावले. तर किती छान वाटून राहिले किचन आणि मस्त वाटून राहिलं. चला आता मला ना स्वयंपाक करायचा आहे. तर मी विचार करत आहे की स्वयंपाक काय करू. तर आता बघते, कारण सकाळच्या पोळ्या आहे, भात आहे, थोडंसं भाजी वगैरे पण आहे थोडी. तर पाहते आता. आणि ही मोड आलेली मटकी आहे ना, याचं पण काहीतरी बनवायचं आहे. आता बनवायचं की सकाळी बनवायचं हा पण विचार पडला आहे मला. आता काय करू हा प्रश्न. चला, तर आता ना आज संध्याकाळचं रुटीन मी तुमच्याबरोबर खूप दिवसानंतर शेअर करत आहे हे. तर बघा, आज ना संध्याकाळी भाजी वगैरे बराचसा स्वयंपाक होता सकाळचा. मग म्हटलं काहीतरी थोडंफार करावं म्हणून मग
छान असं आंबट बेसन करत आहे आणि आपल्या विदर्भातलं सर्वांच्या आवडीचं, सर्वांना अप्रतिम असं आवडणारं आंबट बेसन. आणि आपण कुठेही प्रवासात गेलो म्हणजे ना आपण छान असं आंबट बेसन वगैरे ह्या सर्व गोष्टी नेतच असतो. तर मग कधी कधी घरी पण खायची इच्छा होते, तर मी आज आंबट बेसन बनवायला घेतलं आहे. मी भाजीचा विचार करत होती तेव्हाच मला दिशा बोलली की आई छान असं आंबट बेसन बनव म्हणून. आपल्या घरात लहानापासून तर मोठ्यापर्यंत सर्वांना हे बेसन आवडते. मग मी छान आता मस्तपैकी कांदे वगैरे कट करून घेतले, हिरवी मिरची, कोथिंबीर चिरून घेतली, टमाटर ह्या सर्व गोष्टी आणि दही पण आणलं होतं विकत. आंबट आंबट मस्त आणि खूप छान टेस्टी झालं होतं हे बेसन. अप्रतिम असं बेसन झालेलं होतं. बघा आपल्याला सारखे सारखे आता पावसाळा लागलेला आहे, नुसतं हिवाळ्या आपलं हिरवा भाजीपाला आणणं शक्य होत नाही, कारण पाऊस तर कंटिन्यू 4 ते 5 दिवस पाऊस सुरू होता. त्या पावसामुळे ना भाजीपालाही बराचसा खराब झालेला आहे. तर मग सध्या तर मी भाजीचं काही आणलेलं नाही आहे आणि ज्या दिवशी मी भाजीपाला आणेल त्या दिवशी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे की मी काय काय आणलं आहे. आणि बाकी ह्या छोट्या मोठ्या गोष्टी हिरवी मिरची, कोथिंबीर, टोमॅटो वगैरे, बटाटे हे सर्व आम्ही दारावर आले म्हणजे घेतच असतो. तर माझ्याकडे ना टमाटर, कोथिंबीर नेहमी भरलेली असते, कारण मला टमाटरशिवाय कुठलीही भाजी येतच नाही. मस्त दही, आंबट दही आणलं होतं आणि ते मी थोडंसं बेसनमध्ये टाकून घेतलं. आणि हे बघा इथे आता कढईमध्ये तुम्हाला कांदे टमाटे दिसत असं, इथे छोट्या गंजुलीमध्ये बेसन भिजवलेलं दिसत असेल. तर मी आता मस्तपैकी असं आंबट बेसन बनवत आहे. तिला दिलेलं असं तुम्ही सांगायला तेल पोळ्या 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 आहे ना, पोळ्या आहे घाटाय का घाटी आहे. असं बेसन थोडी बसते का मम्मा? मी मैंने वीडियो कैसे बनाया? वीडियो पाहिला का मी बनवलेला? मस्त. हमारे घर में एडिटर किती जणांना स्टेटसला लाईक करून टाकलं. हो का? तो शेलो कारण दिशाचं ठेवलं. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर आज सकाळी सकाळी आपली छान मस्त वर्कआउटपासून सुरुवात झालेली आहे. सर्वात आधी मी सकाळी मस्तपैकी वर्कआउट करून घेतलं आणि त्यानंतर हेल्दी आहाराला आजपासून परत सुरुवात केलेली आहे, कारण काही दिवसांपासून ना माझं व्यायामही बंद होता आणि त्याच्यात आहार पण माझा जो होता तो पण बदलला होता. पण परत मी आता आपला पौष्टिक आहार खाण्याची सुरुवात केलेली आहे. चला तर मी माझ्या डाएट जर्नीमध्ये जशी मी आता डाएट जर्नी सुरू केलेली आहे, तर माझ्या डाएट जर्नीमध्ये मी काय काय खाणार आहे, कशा कशा गोष्टींचा समावेश करणार आहे ते मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार आहे. त्यासाठी माझा संपूर्ण व्हिडिओ पहा, स्किप न करता. तर बघा आता हा ना तुम्हाला 2 दिवसाचा व्हिडिओ येत आहे, कारण मी रात्री जेव्हा ते बेसन वगैरे बनवलं त्यानंतर मग काही कंटिन्यू व्हिडिओ नाही केला. आम्ही जेवण वगैरे केला आणि आराम केला. त्यानंतर डायरेक्ट तुम्हाला हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ येत आहे. तर बघा आज सकाळी सकाळी ना छान तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये जशी दाखवलीस की मटकी भिजत घातली होती, छान असं मोड आलेली होती. तर आज ना मी नाश्त्यासाठी मटकीची उसळ बनवणार आहे. आणि बघा सकाळी सकाळी माझ्या सर्व गोष्टी आता तुम्हाला माहीतच आहे, मी रुटीन तुम्हाला माझं थोडंफार शेअर करत असते मॉर्निंगचं. तर आज ना मी सर्वात आधी उठून जे आपले सकाळचे कामं असते, कसं आहे मुलं सकाळी सकाळी शाळेत निघून जातात, पण त्यांना खाली हात कसं पाठवायचं, त्यांना थोडा नाश्ता वगैरे बनवून द्यावं लागते, टिफिन द्यावं लागते. त्यासाठी मी थोडी लवकर उठून त्यांच्यासाठी नाश्त्याला बनवलं. जसं की केदारला आज ना मी डब्यामध्ये फोडणीच्या शेवड्यांचा उपमा दिला होता. तर त्याचा डबा झाला आपल्या गौरीला आणि केदारला. दिशाचं तर कॉलेज दुपारून राहते, तर ती जेवणच करून जाते आणि पोळी भाजीचाच डबा नेते. मग मुलांना कसं सकाळी
असल्यामुळे इतक्या सकाळी पोळी भाजी तर ते खायला नाही पाहत, म्हणून मी त्यांच्यासाठी नाश्त्याला बनवून देते. आणि मग त्यांचा नाश्ता झाला त्यानंतर मग व्यायाम वगैरे करून घेतला. 1 तास मी रोज देते व्यायामाला. त्यानंतर मस्त मी माझा योग्य पौष्टिक असा आहार घेतला. तो व्हिडिओ माझ्या चॅनल स्किप झालेला आहे. मी सकाळी 4 बदाम आणि माझं ग्रीन टी, त्यानंतर थोडी मोड आलेली मटकी, ह्या सर्व गोष्टी मी घेतल्या आहे सकाळी नाश्त्याला. त्यानंतर बघा मी एक काम करायचं होतं, तिकडे बाहेर गेली तेवढ्या टायमामध्ये माझे इथे कांदे लागले. तर चला ठीक आहे, काही हरकत नाही, एवढे कांदे लागले तर त्यामध्ये मग मस्त मी मटकी बनवायला घेतली ना. कांदे झाले, तिखट, मीठ, एकदम साधी सिंपल अशी मटकी बनवत आहे. हे सर्व घालून घेतले मसाले आणि जी धुतलेली मटकी होती ना ती पण मी आता यामध्ये टाकून घेतली आणि ही आता 5-10 मिनिटांमध्ये शिजून जाणार छान. आता यावर झाकण वगैरे ठेवून देते आणि झाकण ठेवलं की हे मस्त वाफेवर छान अशी शिजून येते आणि अगदी कमी तेलामध्ये बनवलेली आहे ही मटकी. मला याचा नाश्ता करायचा होता, कारण मग नाश्ता केला म्हणजे जेवायला मला लवकर गरज पडत नाही. तशी मी 12-12:30ला जेवण तर करतेच. चला तर मटकी शिजते, त्यानंतर मटकी झाली की मस्त असा नाश्ता करून घेणार. आणि इथेच मी आजच्या व्हिडिओचा एंड करते, का भरपूर मोठा व्हिडिओ होणार म्हटलं म्हणून. चला तर आता परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये.